हे सरकार लाडकी बहीण काहीतरी एक योजना आणते. माझं म्हणणे जरूर आणा, लाडकी बहीण योजना आणा, पण तुम्ही आता मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका. लाडका भाऊ म्हणून पण आणा. अरे ये क्या कर रही है? आज ना दीदी फिर से रो रही थी. क्यों? दीदी कह रही थी उसे स्कूल जाना है, तो पापा ने बोला तू स्कूल नहीं जा सकती, स्कूल से भैया जाएगा. इसलिए मैंने सोच लिया है कि मैं भी भैया जैसे बाल काट के भैया जैसे कपड़े भी पहन लूँगी, और फिर सबको लगेगा कि मैं लड़का हूँ, और फिर मुझे भी स्कूल जाने मिलेगा. पाहिलत, समाजात आजही अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे. पण लहानग्या मुलींच्या आणि माता भगिनींच्या व्यथा तुम्हाला काय कळणार उद्धव ठाकरे? कारण तुम्ही पुत्रप्रेमात बुडून गेलात. म्हणूनच तर सरकारनं महिला सशक्तीकरणासाठी उचललेल्या प्रत्येक उपक्रमाला तुम्ही विरोध करताय. मात्र लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजना, विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण अशा अनेक योजना राबवून महायुती सरकार महिलांच्या मागे खंबीरपणे उभं आहे. म्हणूनच महिलांचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहे.